Welcome all of you. Myself Dr. R.K. Binniwale from Department of Commerce, MGV Art, Science and Commerce College, सुरगाणा डिस्ट्रिक्ट नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज मी विक्री वृद्धी म्हणजेच सेल प्रमोशन ही संकल्पना समजून सांगणार आहे. विक्री वृद्धी सेल प्रमोशन हा एक प्रमोशन मिक्सचा घटक आहे. विक्री वृद्धी यामध्ये उत्पादक ग्राहक व विक्रेत्यांना वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी प्रेरणा देतात आणि वस्तू व सेवांची जास्तीत जास्त विक्री घडून आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच संभाव्य ग्राहक आणि अस्तित्वात असलेले ग्राहक व विक्रेते यांना खरेदी प्रेरणा देण्यासाठी विक्री वृद्धी या साधनाचा या तंत्राचा वापर उत्पादक संघटनेकडून केला जातो. या साधनाचा वापर करीत असताना ग्राहकामध्ये आणि विक्रेत्यामध्ये त्यांनी खर्च केलेल्या पैशापेक्षा जास्त मूल्याच्या वस्तू त्यांना मिळाल्या आहेत असा विश्वास निर्माण करण्याचं कामसुद्धा या विक्री वृद्धीच्या माध्यमातून केले जाते. विक्री वृद्धीमध्ये उत्पादक कंपन्या ठराविक कालावधीकरिता ग्राहक आणि व्यापारी वर्ग यांना काही व्यापारी ऑफर्स देतात आणि अशा व्यापारी ऑफर्स देऊन वस्तूची विक्री घडून आणतात. विक्री वृद्धी योजनेचा अशा प्रकारे वापर करतात की ज्या माध्यमातून कमी किमतीच्या वस्तूमुळे वस्तूची मागणी वाढते, परंतु त्याचबरोबर वस्तूची बोधचिन्ह ज्याला आपण ब्रँडिंग म्हणतो ती ब्रँडिंग खराब होणे किंवा त्या ब्रँडिंगची ग्राहकांनी इतर ब्रँडशी तुलना करू नये याची सुद्धा काळजी विक्री वृद्धीमध्ये उत्पादक घेत असतो. ग्राहक वृद्धी हा एक विक्री वृद्धी करण्याचा मार्ग आहे. ग्राहक वृद्धीमध्ये उत्पादक संस्था कंपन्या ग्राहकाची संख्या कशी वाढेल आणि त्याचबरोबर ग्राहक वस्तूची जास्तीत जास्त मात्रेने खरेदी कसे करतील यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नाचा समावेश ग्राहक वृद्धी या घटकामध्ये केला जातो. ग्राहकाची वाढ किंवा ग्राहकामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी वृद्धी करण्यासाठी अनेक तंत्राचा वापर केला जातो. त्यामध्ये पहिलं तंत्र आहे किंमत कमी, मनी ऑफ. कंपन्या नेहमी जी किंमत आकारतात वस्तूसाठी त्या किमतीमध्ये ग्राहकांना सूट देतात एका विशिष्ट कालखंडापर्यंत आणि या किंमत कमी केल्यामुळे ग्राहकामध्ये वस्तू खरेदी करण्याची अभिलाषा किंवा प्रेरणा निर्माण होते आणि ती प्रेरणा वस्तूच्या विक्री वाढ करण्यामध्ये फायदेशीर ठरते. किंमत कमी या तंत्राचा उत्पादकाने वारंवार जर वापर केला तर त्याचा कंपनीच्या ब्रँडवर विपरीत असा परिणाम होत असतो. ब्रँडची इमेज बाजारपेठेमध्ये कमी होत असते आणि त्यामुळे किंमत कमी या तंत्राचा वारंवार वापर उत्पादक संस्थेकडून केला जात नाही. एखादा उत्पादक आपल्या वस्तूची किंमत नेहमी जर कमी करत असेल तर ग्राहकांची सुद्धा अशी अपेक्षा असते की भविष्यामध्ये या वस्तूची किंमत आणखीन कमी होईल आणि ज्यावेळेस उत्पादक संस्था किंमत कमी ही ऑफर किंवा हे तंत्र ज्यावेळेस बंद करतात त्यावेळेस वस्तूच्या किमती एकदम वाढतात आणि एकदम किमती वाढल्यामुळे व्यक्ती ती वस्तू खरेदी करण्यास तयार होत नाही. अशा वेळेस
उत्पादकाला विशेष काळजी घ्यावी लागते. ग्राहकाची वृद्धी करण्याचा दुसरा मार्ग किंवा दुसरं टेक्निक आहे ते म्हणजे जादा बांधणी. या जादा बांधणीमध्ये उत्पादक किंमत कमी या तंत्रामध्ये जे दोष आहेत ते दोष टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वस्तूचा ब्रँड चांगला करण्याचं सुधारण्याचं काम या जादा बांधणी पॅकच्या माध्यमातून करतो. किंमत कमी या तंत्रामध्ये वारंवार किंमत कमी केल्यामुळे वस्तूचा बोधचिन्हावर विपरीत परिणाम होतो, परंतु जादा बांधणीमुळे वस्तूची किंमत कमी न करता ग्राहकांना एका विशिष्ट मात्रेमध्ये वस्तू वाढवून दिली जाते त्याच किमतीमध्ये. या जादा बांधणी तंत्राचा वापर अशा वस्तूसाठी केला जातो की ज्या वस्तू वारंवार वापरल्या जातात किंवा पुन्हा पुन्हा वापरल्या जातात. अशा पुन्हा पुन्हा वापरल्या जाणाऱ्या वस्तूसाठीच या जादा बांधणी पॅकचा वापर केला जातो. कधीतरी वापरणाऱ्या केव्हा तरी वापरणाऱ्या वस्तूसाठी या जादा बांधणी तंत्राचा वापर केला जात नाही. आणि या जादा बांधणी तंत्राचा वापर करून सुद्धा ग्राहकांमध्ये किंवा ग्राहकाच्या संख्येमध्ये, ग्राहकाच्या खरेदी विक्रीच्या मात्रेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन बांधणी करताना किंवा एखाद्या वस्तूला आपण जादा बांधणी देताना नवीन बांधणीची जर गरज पडत असेल तर अशा वेळीस या जादा बांधणीचा फायदा होत नाही. ती खर्चिक पद्धत ठरते आणि यामुळे अनेक उत्पादक ज्या वस्तूसाठी नवीन बांधणी करण्याची गरज पडते अशा वस्तूसाठी जादा बांधणी या तंत्राचा वापर करत नाही. ग्राहक वृद्धी करण्याचा तिसरा मार्ग किंवा तिसरं तंत्र आहे ते म्हणजे बक्षिसे, प्रीमियम्स ज्याला आपण म्हणतो. उत्पादक अनेक प्रकारची व्यापारी ऑफर्स ग्राहकांना देतात. या ऑफर्समध्ये एकतर कमी किमतीत वस्तू दिल्या जातात किंवा मोफत वस्तू देऊन ग्राहकामध्ये खरेदी प्रेरणा निर्माण केल्या जातात. हे बक्षिसाचे प्रकार आपल्याला सांगता येतील. फ्री सॅम्पल देऊन नवीन जर वस्तू मार्केटमध्ये आली तर ग्राहकांना त्या जुन्या वस्तू ग्राहकांना खरेदी करण्याची सवय असते आणि या जुन्या वस्तूबरोबर नवीन मार्केटला आलेली वस्तू फ्री सॅम्पल म्हणून दिली जाते आणि ती फ्री सॅम्पल दिलेली वस्तू ग्राहकांना वापर करण्याची संधी निर्माण केली जाते. आणि ग्राहकांना ती वस्तू वापर करण्याची संधी दिल्यानंतर ग्राहकाला ती वस्तू वापरून ती वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे याची शहानिशा करता येते. असे फ्री सॅम्पल देताना बांधणीसोबत किंवा बांधणीच्या आत फ्री पॅक म्हणून दिले जातात. बक्षिसे दोन प्रकारचे दिले जातात. एक त्याचा प्रकार आहे फ्री मेल्स ऑफर. कंपन्या काय करते, उत्पादक कंपन्या या संभाव्य ग्राहकांना मेलच्या माध्यमातून लेबल्स पाठवतात आणि हे लेबल ग्राहक ज्यावेळेस खरेदी करताना येतो दुकानामध्ये त्यावेळेस ते लेबल दाखवतो. लेबल दाखवून वस्तूची खरेदी करतो आणि त्यांनी लेबल दाखवून वस्तूची खरेदी केल्यानंतर उत्पादक कंपन्या किंवा उत्पादक त्याला फ्री गिफ्ट देतात किंवा काही मनी व्हाउचर देतात की ज्या माध्यमातून त्याला दुसरी वस्तू खरेदी करताना सूट दिली जाते. बक्षिसाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फ्री सॅम्पल वाटप. कंपन्या घरी जाऊन किंवा दुकानाबाहेर व्यक्तींना फ्री सॅम्पल म्हणून वस्तू वाटप करतात. परंतु फ्री सॅम्पल वाटप ही एक खर्चिक पद्धत आहे, परंतु ती परिणामकारक सुद्धा आहे. कारण या वस्तू फ्री वापरल्यानंतर ती वस्तू जर ग्राहकाला जर आवडली तर ग्राहकाला आवडल्यास ग्राहक त्या वस्तूचा भविष्यामध्ये कायमस्वरूपीचा ग्राहक म्हणून तो अनेक वेळा वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो. कुपन्स हा एक चौथा मार्ग किंवा चौथा तंत्र आहे. या तंत्रामध्ये कंपन्या ग्राहकांना काही कुपन्स देतात आणि ते कुपन्स ग्राहकाने खरेदी करताना जर दाखवले तर त्यांना वस्तूच्या किमतीवर विशेष अशी सूट दिली जाते. ही कुपन ग्राहकांना घरी जाऊन
किंवा दैनिक पेपरामध्ये, मासिकामध्ये दिली जातात, मासिकाच्या माध्यमातून दिली जातात आणि ही कूपन दाखवून ग्राहकांना सूट मिळवता येते. ग्राहक वृद्धीचे आणखीन 2 तंत्र आहेत. त्याच्यामध्ये नंबर 5चं तंत्र आपण सांगता येईल ते म्हणजे स्पर्धा. ग्राहकामध्ये प्रश्नमंजुषासारख्या किंवा इतर आणखीन काही स्पर्धा ग्राहकामध्ये भरले जातात आणि या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ग्राहकांना काहीतरी वस्तू खरेदी करण्याची आट ठेवली जाते. म्हणजे स्पर्धा घेत असतानाच ग्राहक वस्तू खरेदी करतो आधी आणि नंतर त्या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि भाग घेतल्यानंतर जर या अनेक ग्राहकामधून काही ग्राहकाचे नंबर काढून 1, 2, 3 अशा पहिल्या 3 आलेल्या ग्राहकांना काहीतरी बक्षिसे दिली जातात. ग्राहक वृद्धी करण्याचा, ग्राहकामध्ये वाढ करण्याचा ही पद्धत किंवा हे तंत्र खर्चिक आहे आणि त्याचबरोबर या तंत्राचे परिणाम किंवा इफेक्ट येण्यास वेळ लागतो. त्याच्यानंतरचा शेवटचा आणि 6वा प्रकार आहे तो म्हणजे लॉटरी ड्रॉ. या लॉटरी पद्धतीमध्ये उत्पादक त्याच्याकडे खरेदीसाठी आलेल्या सर्व ग्राहकाची यादी तयार करतो आणि एका विशिष्ट कालावधीनंतर त्या सर्व ग्राहकाची यादी तयार केलेली यादीमधून लॉटरी काढतो आणि लॉटरीमधून ज्या व्यक्तीचे नाव येतील त्या व्यक्तींना तो बक्षिसे देत असतो. विक्री वृद्धी करण्याचा दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे व्यापार विक्री, ट्रेड प्रमोशन. ग्राहक विक्रीमध्ये आपण ग्राहकाची संख्या वाढवण्यावर भर दिला किंवा उत्पादक ग्राहक विक्रीमध्ये ग्राहकाची संख्या कशी वाढेल आणि त्याचबरोबर ग्राहक जास्त संख्येने खरेदी कशी करेल यासाठी अनेक ऑफर ग्राहकांना देतात. त्याचप्रमाणे व्यापारी विक्रीमध्ये, ट्रेड प्रमोशनमध्ये उत्पादक कंपन्या व्यापारी किंवा मध्यस्थ आपल्या वस्तूची साठवण कशी करतील, आपल्या वस्तूच्या विक्रीसाठी प्रयत्न कसे करतील यासाठी व्यापाऱ्यांना प्रेरणा देत असतात, अनेक ऑफर देत असतात. त्या प्रेरणेमध्ये किंवा ऑफर्समध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे किंमत सूट. बाजारपेठेमध्ये अनेक आउटलेट्स, शॉप्स असे आहेत की त्यांच्याकडे खरेदीचे केंद्रीकरण झाले असते. बिग बाजार असेल, रिलायन्स मॉल असेल, ग्राहक बाजार असेल, यासारखे मोठे मोठे स्टोर आहेत. या स्टोरकडे ग्राहक खरेदी केंद्रीकरण झाले असते आणि अशा ग्राहकाची खरेदी केंद्रीकरण झालेल्या आउटलेटसाठी उत्पादकाला किंमत सूट द्यावीच लागते आणि किंमत सूट देऊन आपली वस्तू विक्री करावी लागते. त्याचबरोबर मध्यस्थ साखळीमधील घाऊक व्यापारी असेल, किरकोळ व्यापारी असेल, अभिकर्ते असतील, ते जर उत्पादकाकडून जास्त मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करणार असतील तर अशा वेळेससुद्धा उत्पादक त्या मध्यस्थांना जास्त खरेदी केल्यामुळे किमतीमध्ये सूट देत असतो. परंतु उत्पादकाने या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. उत्पादक ज्यावेळेस सूट देतो त्यावेळेस ती सूट घेऊन मध्यस्थ वस्तूचा साठा करणार नाहीत याची त्याला काळजी घ्यावी लागते. कारण मध्यस्थाने जर वस्तूचा साठा केला तर वस्तूची मागणी कमी होत असते आणि मागणी कमी होऊन उत्पादकाचा खर्च वाढत असतो. त्यामुळे किंमत सूट देताना उत्पादकाने मध्यस्थांना सरासरीपेक्षा जास्त विक्री केल्यास सूट द्यावी. त्यामुळे त्याची उत्पादन कार्य थांबत नाही आणि त्याला उत्पादन खर्चसुद्धा जास्त येत नाही. त्याच्यानंतर दुसरं तंत्र आहे व्यापार विक्रीचं, ते म्हणजे मोफत वस्तू. यामध्ये विशिष्ट प्रमाणात
मध्यस्थांनी जर वस्तूची खरेदी केली एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर, तर त्यांना मोफत वस्तू दिल्या जातात. तिसरा प्रकार आहे कॉम्पिटिशन, स्पर्धा. मध्यस्थांना विक्रीचं उद्दिष्ट दिलं जात असतं, विशिष्ट टार्गेट दिलं जातं वस्तू विक्री करण्याचं, आणि ते विशिष्ट टार्गेट जो घाऊक व्यापारी, रिटेल व्यापारी पूर्ण करतो त्यांना काही बक्षिसेही दिली जातात. रोख स्वरूपात असतील किंवा काही टूरच्या स्वरूपात असतील किंवा अनेक माध्यमातून ही बक्षिसे दिली जातात. आणि तिसरं तंत्रानंतरचं चौथं तंत्र आहे ते म्हणजे भत्ता, अलाउन्सेस. मध्यस्थ संस्था वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी, ग्राहकामध्ये वाढ करण्यासाठी काही प्रयत्न करत असतात त्यांच्या लेवलला, त्यांच्या शॉपमध्ये. अशा वेळेस त्यांनी केलेल्या प्रयत्नांची भरपाई म्हणून त्यांना भत्ता या स्वरूपात उत्पादक काही खर्च भरून देत असतो. जसं की जाहिरात भत्ता आहे. मध्यस्थाने त्यांच्या लेवलला वस्तूची जर जाहिरात केली तर त्या जाहिरातीचा खर्च जाहिरात भत्ता म्हणून उत्पादक संस्था या मध्यस्थांना देत असतात. धन्यवाद.